मध्ये आपण फक्त मतदारांना बोलवलं. आपण काही आता हे हॉल भरगच्च बसून काही कार्यकर्त्यांची कमी नाही, तर फक्त मोजके आपण काही प्रमुख लोक आणि मतदार एवढ्याच लोकांना आपण बोलवलेलं आहे. आणि आजची उपस्थिती जर पाहिली, ती उपस्थिती पाहिल्यानंतर गणित जर केलं तर आपल्या या 4 तालुक्यातले सगळेच उमेदवार निवडून येऊ शकतील एवढी उपस्थिती आज आपल्याकडे या ठिकाणी निश्चित आहे. आता या निवडणुकीचं आपण महत्व, छोटी निवडणूक आहे, काय महत्व आहे हे तुम्ही म्हणाल की लोकसभा आहे का, विधानसभा आहे का, नारळ फोडायला गेलो, हे केलं ते केलं. असं ही निवडणूक जिल्ह्यातल्या एक आर्थिक संबंधी लोकांचा संबंध जो गोष्टीच्या गोष्टी, सामान्य माणसाचा, विशेषतः शेतकऱ्याचा संबंध ज्या संस्थेशी येतो ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच पीक कर्ज आहे, शेतकरी विमा आहे, रोजची कामं कोणाशी पडतात तर जिल्हा बँकेशी आपली कामं पडतात. तर आपल्याला जिल्हा बँकेत रोज जावं लागतं. आणि म्हणून शेतकरी विकास, शेतकऱ्याशी विकासाशी संबंधित असलेली जिल्ह्यातली अग्रगण्य संस्था कुठली असेल ती जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. आणि म्हणून अशा संस्था ज्या आहेत त्या चांगल्या चालल्या पाहिजेत. आमदार राजेश पवारांनी उल्लेख केला, बाकीच्याही इतरांनी उल्लेख केला. आपण ही सर्व मंडळी व्यासपीठावर कधी एकत्र पाहिली होती का? नाही पाहिली होती. फार फार वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आहे. पण का एका व्यासपीठावर आहे? मी म्हटलं मग उगं भांडून घेण्यापेक्षा ज्याची ज्याची जशी क्षमता आहे त्या प्रमाणामध्ये माणसाला आपल्याला संधी उगत नाही तर माणसं पळवानी हे घेऊन जा, ते घेऊन चालला, इकडे घेऊन चालला, चर्चा गावभर चर्चा, हे गेला ते गेला, हा आला तो गेला, आज इकडे होता तुमच्या तिकडे दिसला. ह्या भानगडी न होता आपण सर्वांनी विचार आम्ही केला. प्रमुख सगळे सर्व पक्ष, ते म्हणजे काँग्रेसवाले कसे इकडे आले, ते हे कसे आले, राष्ट्रवादीवाले कसे आले आणि बीजेपी वाले ह्याच्यात कसे घुसले आणि ते कसे घुसले. इथे पक्षाचा विषय म्हणून आम्ही काही विषय केलेला नाही. ते लोकसभा विधानसभा पुढचा विषय आहे, तो राज्याचा मोठा विषय आहे, देशाचा विषय आहे. लोकसभेची निवडणूक, देशाची निवडणूक जी होईल त्यावेळेस जो होईल चित्र त्यावेळेस बघू काय करायचं. आजचा विषय जो आहे तो जिल्ह्यातल्या एका संस्थेशी संबंधित विषय आहे. निवडणूक तर करणं आवश्यक आहे. निवडणुकीची, लोकशाहीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सभासदांना मतदान करावं लागते. आणि म्हणून सर्वांनी विचार केला मग काय केलं पाहिजे. मी म्हटलं मग ज्याची ज्याची ठराव किती आहेत, कोणाची माणसं आहेत काय बघा, आणि ज्याचं ज्याचं जसं प्राबल्य आहे त्याप्रमाणे संधी द्या ना. काय शेवटी हे भांडण करण्यापेक्षा ज्याची ज्याची जशी ताकद आहे, जसे जसे ठराव आहे, तसं जर मेंबर आहे तशा पद्धतीने आपण थोडासा विचार करावा. अशी एक सुरुवात मी केली. मी एवढंच म्हणलो एक डायलॉग सुरू केला पाहिजे, चर्चा, वार्तालाप ज्याला म्हणतो. जिल्ह्यामध्ये एक आम्ही नवीन प्रक्रिया मी मनापासून स्वीकारली. म्हटलं आमची कटुता काय हो, कसा काय धुऱ्यावरचं भांडण आहे का? आपल्याला धुरा सहज समजतं, धुऱ्यावरचं भांडण मला माहिती, धुऱ्यावर भांडण कसं असतं. आपलं काय भांडण आहे का? राजकीय भांडण आहे. माझं तर व्यक्तिगत भांडण कोणाशीच नाही. मी तर जाहीर आधी बोलणं आजही बोलतो. व्यक्तिगत भांडणाचा विषय कुठं आहे? व्यक्तिगत भांडणाचा विषय आधी नव्हता, आजही नाही, पुढे राहणार नाही. भांडणं कशी पक्षाची भांडणं असतात. मागे एखादी घडणं असेल, पुढे वाद होतो, पुढे घडलं, आज घडलं तर पुढे तेच होत जाते पुढे. म्हणजे एकमेकाचे पुढे धोडे काढण्या संदर्भामध्ये आपले नेहमी वेळ जातात. वर्षानुवर्ष 20-20, 40-40 वर्ष दुश्मन्या होत राहतात. आमचं म्हणणं असं आहे ना, निवडणुकांना चला चर्चा करू, तुमचं कुठे आमचं कुठे देवाणघेवाण कमी जास्त प्लस मायनस काहीतरी करू, आणि ते प्लस मायनस करून आपण मार्ग निघतो का? निघाला ना. किती 11 झाले, 12 झाले, 11 लोक चर्चेतून बिनविरोध झाले आणि सगळ्या पक्षात झाले. 11 लोक बिनविरोध झाले चर्चेतून, फक्त चर्चेतून डिस्कस केलं आणि सगळे एकत्र दिसल्यावर लोक म्हणले भांडण, लोक सगळे एकत्र कशाला मला झालं, तर आम्हीच कोणाला उभं करतो ना. राहू दे, बघू आपण कसं करायचं. याला त्रास द्यायचा, त्रास द्यायचा, सगळे एकच झाले, आपण जाऊ दे ना कशाला. 11 माणसं केवळ चर्चेमधून निवडून आले. चर्चा झाली नसती तर कदाचित हे चित्र नसतं दिसलं. चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये देवाणघेवाण झाली, मग ठीक
तुमचे हे घ्या, आमचे हे घ्या, ते घ्या, ते घ्या. बरंच घासघीस पण शेवटपर्यंत होती इच्छुक. आपल्याकडे सगळ्याच पक्षाकडे खूप लोकांची इच्छा, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. कोणाला वाटतं चर्चा झाली तर आमचा कुठला निघून जाईल, कुठला म्हणजे इझी होऊन जाते आमचं सुद्धा. म्हणजे सगळ्याची इच्छा आली तर निर्माण आपोआप वाढणारे मागणारे वाढून गेली एकदम. समजून सांगितलं सर्वांचं काम नाही, थोडस मदत करा. सर्वांनी ऐकलं. त्यामुळे ज्यांनी स्वतःहून माघार घेऊन या निवडणुकीत मदत केली त्यांचे प्रथम मी जाहीर अभिनंदन आभार मानतो की त्यांनी जर कदाचित ऐकलं नसतं तर हे 11 लोक सुद्धा आपल्याला बिनविरोध दिसले नसते. त्यामुळे 11 लोकांचे अभिनंदनही केलं मी आणि त्यांनी आभारही त्यांची व्यक्त केली. बाबा चांगलं झालं, तुम्ही मदत केली, धन्यवाद तुमची. आणि पुढे लक्षात ठेवा म्हटलं, आता मदत केली तर पुढे धन्यवाद नुसतं नाही, लक्षात ठेवा त्या मंडळींनी तुमच्याकरता मनाचा मोठेपणा दाखवला आणि विड्रॉ झाले. आता सगळंच पक्ष एकत्र आल्यानंतर भोकर मुदखेड अर्धापूर काढलं असा विषय येतो तुम्हाला विचार. भोकर मुदखेड काढलं, आमचं अर्धापूर काढलं. पक्षाचा काही विषय नाही. रवींद्र चव्हाण आमच्या बरोबरच आहेत. रवींद्र चव्हाण बरोबर आहेत, तिकडं राजेश पवार एकत्र आहेत. नायगावमध्ये आम्ही सगळं सेटल केलं, तिकडे धर्माबाद उमरीमध्ये सगळं सेटल झालं. रवींद्र चव्हाणांची चर्चा झाली. काँग्रेस पक्ष सुद्धा याच्यामध्ये सामील आहे चर्चेमध्ये. मग असं असताना अर्धापूर मुदखेड भोकरमध्ये काय ऐकलं नाही. आता अर्धापूर मुदखेड वाल्यांना वेगळंच आहे, आमचं अस्तित्व. ठीक आहे, करा तुमचं का अस्तित्व, बघू आपण काय करायचं. हा जो काही कार्यक्रम चालू आपल्याकडे तो कार्यक्रम काहीतरी तुम्ही मतदार दाखवलं पाहिजे पाहिजे. असा कार्यक्रम व्यक्तिगत चालणार नाही की तुम्ही तुमच्या मतदारातून एवढं दाखवून दिलं पाहिजे. अशी माझी आग्रहाची सूचना विशेषतः अर्धापूर मुदखेड भोकरमध्ये लोकांची राहणार आहे. कशाला पाहिजे, काय करायचं नाही. ठीक, संधी दिली होती ना बाबा, संधी नाहीच ना. भोकरला संधी होती, जिल्हा परिषद संधी दिली होती, बँकेला संधी दिली होती, अर्धापूरला संधी दिली होती की नाही, दिली होती. संधी दिली नाही असं आयुष्यामध्ये काय घडलंय का, दिली होती. पण आता विरोधाला विरोधच करायचा असेल, एवढं सगळं समजून बुजून तर विरोधाला विरोधच करायचा असेल तर मग मैदान खुलं आहे. ठीक आहे, का पहिली शेवटची निवडणूक थोडी आहे, पुढे निवडणूक आहेत ना. आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समित्या आहेत, मार्केट कमिटी येतीलच काही दिवसानंतर. आहेत ना निवडणुका. ही शेवटची आहे का, संपणार आहे का? छोटीशी निवडणूक फार मोठी नाही आहे, छोट्या संस्थेची छोटी निवडणूक आहे. पण छोटी संस्था मोठी करायची निवडणूक आहे, लक्षात ठेवा. छोटी संस्था मोठी करायची निवडणूक आहे. आणि मोठं जर करायचं असेल तर पहिलं मन मोठं करावं लागते आणि संस्था चांगली चालवणं इतपत इमानदारीने करावं लागतं, लक्षात ठेवा. नेहमी सर बोलले की 100 कोटी दिले, 100 कोटी दिले, 100. अरे 100 कोटी द्यायला काय झालं मला माहिती, माझं माहिती. मला तुम्हाला सोपं वाटतं, 100 कोटी दिले साहेब, नेहमी मिळणार नाही. अशोक चव्हाण 100 कोटी द्यायला नेहमी काही जिवंत राहणार नाही, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मागे सांगितलं ना, आजही सांगतो. जिल्हा बँक मागच्या कालावधीमध्ये बंद झाली होती. बंद म्हणजे NPA 40-50% वर गेला, पैसे येत नव्हते, लोकांचा विश्वास राहिला नव्हता, प्रशासन डेमला गेला होता. आणि सरकारच्या विषयात प्रस्ताव असा आला की इकडं आता बँकेला टाळं लावा, बँक बंद करा, लोकांचे पैसे परत करा. फक्त मिळाले किती असते, 1 लाख रुपये. म्हणजे 5 लाख जरी बँकेत असते ना तर 1 लाख म्हणून 4 लाख बुडाले असते तुमचे. मी त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री आणि मी राज्याचा महसूल मंत्री होतो. विलासराव देशमुखांना मी म्हणालो, साहेब बँक बंद केली तर पुढाऱ्यांचं काय व्हायचं ते होईल म्हटलं, लोकांच्या पैशाचं काय होणार आहे. हा पैसा लोकांचा पैसा आहे, लोकांचा पैसा जर बंद पडला बुडाला, तुम्हाला शिव्या घालतील, आम्हालाही शिव्या घालतील. बँक चालवणारे काय आता मोकळेच होते ना, काय करायचं. आज गेले गेले, ठीक आहे, बंद झाली. उत्तरदायित्व कोणाचं आहे, बोलणार कोण, उत्तर देणार कोण. सगळं मंत्रिमंडळ एकतर्फी होतं, सगळं विरोधामध्ये होते. मी फक्त एकटा माणूस होतो, तुमच्यासाठी ढाल तलवार घेऊन त्या ठिकाणी बँकेची लढा या मंत्रिमंडळाच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी फक्त एकटाच लढत होतो. माझ्या बाजूने कोणीही नव्हतं, माझ्या बाजूने कोणी नव्हतं. लोक म्हणले काय बेवकूफसाठी लढताय, बँक बंद पडत आली, तुम्ही काय गोष्टी करता. म्हणजे माझी अवस्था एवढी बिकट होती त्यावर्षी. उत्तर काय देणं अवघडच होतं मला, काय देऊ काय उत्तर. मी
मुख्यमंत्री म्हणले जाऊ दे अशोकराव म्हणता गोष्ट खरी आहे, 100 कोटी रुपयाचं कर्ज देऊन टाका. ते कर्ज दिलं, विषय संपला आणि बँक त्यावेळेस वाचली. पहिला विषय. नंतर पुढे काय झालं, नंतर विषय मला एमडी भेटले, चेअरमन त्यावेळेसचे भेटले की साहेब हे काही 100 कोटी आम्हाला देणं होत नाही परत. आला की पंचायत पुन्हा माझ्या 100 देणं होत नाही, देणं होत नाही तर मी काय करू म्हणलं, बँकेचा विभाग काय करायचं, नीट चालवा. साहेब 100 कोटी तुम्ही दिली गोष्ट खरी, बँक वाचली, तर 100 कोटी परत कसं करा, कर्ज आहे. मी राज्याचा प्रमुख होतो, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून 100 कोटी रुपयाचं अनुदान कर्जाचं मी रूपांतरित अनुदानामध्ये केलं आणि बँकेला कायमचं कर्जातून बाहेर काढून 100 कोटी देऊन टाकले फुकट बँकेला. हा इतिहास आहे, रेकॉर्डवर आहे. मी खोटं कधी बोलत नाही, बोलायचं काय कारण कोणी काय ओपनच विषय लपून काय नाही. ते मला सांगायचं एवढं आहे मित्र हो, की हे जे चाललेलं आहे, जे चाललं मागच्या काळामध्ये ते पुढे चालणार नाही, अजिबात चालणार नाही. संस्था म्हणून जर व्यवस्थित चालवली तर ती संस्था चालेल. आणि संस्था चालणारी माणसं, कुठेतरी माणूस लागतो व नेता लागतो, कोणतरी नेतृत्व लागतं. सगळेच मोकाट झाले ना, कोणी कोणाचं ऐकत नाही. सगळेच मोकाट झाले तर कोणी कोणाचं ऐकत नाही. आणि म्हणून नेतृत्व करण्याची ताकद माझ्या एकट्यामध्ये मी असं म्हणणार नाही. या सर्वांनी ताकद दिली म्हणून मी हे काम यशस्वी करू शकलो, हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ही सगळी मंडळी म्हणजे साहेब आपल्याला काहीतरी लक्ष घालावं लागतं काय सगळं. तर मला काय बोलत आली का गेली का, मला काय पडलं होतं. इतके वर्ष मी कधी बँकेत लक्ष घातलं तुम्हाला माहिती आहे. गेल्या 25-40 वर्षामध्ये बँक पद्मश्री कदम साहेब चालवायचे, पाष्टीकर साहेब होते तेव्हा ते चालवायचे, काय बाबासाहेब गोरठेकर होते. मातबर मंडळी त्याचा काळ वेगळा होता. पद्मश्री खमके माणूस बसला होता. नाही असं नाही, आगाऊपणा अजिबात नाही, ते चुकीचं काय व्हायचं नाही. तर संस्था तशी म्हणजे बुडू दिली नाही, त्यांनी चालवली. तर आज त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने संस्था चालवण्याची गरज आहे. आणि म्हणून माणसं एका दिलाने चालवणारी माणसं आहेत, म्हणून यांना उमेदवारी आम्ही दिली. मला मुद्दाम चांगली माणसं तुम्ही नव्हतं असं म्हणत नाही मी. तर निर्णय घेत असताना विचार करा, ठीक आहे यातल्या तुम्ही विचार करा आणि त्याला चालवायला द्या. पण निर्णय घेत असताना सगळ्यांनी निर्णय घेत असताना वर एक तरी नेता लागेल, तो सांगेल असं नाही असं करा, असं नाही असं करा, असं नाही असं करा. ते ऐकलं तरच बँक चालेल. आणि यांनी मला शब्द दिलाय, साहेब तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने, मी काय चुकी सांगणारच नाही, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आम्ही ही बँक चांगल्या पद्धतीने अजूनही आम्ही पुढे नेऊ. हा शब्द इथे बसलेल्या सर्व संचालक मंडळाने दिला आणि त्या विश्वासावर 11 माणसं बिनविरोध लोकांनी दिली, हे त्याच्या माणसं गरज आहे. आणि म्हणून मित्र विचार करा, ही निवडणूक कुठल्या राजकीय पक्षाची निवडणूक नाही, ही निवडणूक कोणा व्यक्तीची निवडणूक नाही. इकडे तरी सर्व नेतृत्व आहे. एखादी गोष्ट ऐकली राजेश पवार वगैरे बोलतो, संचालक बघ काय प्रॉब्लेम आहे. एखादा कोणी आपल्या तालुक्यात मी सांगेल, एखादा चिखलीकरांना चिखलीला प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. मी एकमेक प्रति सांभाळणारा माणूस आहे, नेतृत्व पाहिजे. आम्ही याला सांगू, आमच्या चव्हाणांनाही सांगू, आम्ही खासदार चव्हाणांना, की बघा तुमचा माणूस तुम्ही दिलाय, बघा काय करतोय. कोळी गुरुजी येतात त्यांचा गुरुजी बघा, गोरठेकरांना सांगू बघा तुमचा संचालक काय करतो, बघा कोणतरी सांभाळणारा आहे. विरोधकांना नेतृत्व कोणाचं आहे? नेतृत्वच नाही आहे. विरोधकांना नेतृत्व कोणाचं आहे? विरोधकांकडे नेता कोणी नाहीये, सगळे आपापले सुटलेले आहेत वाऱ्यावर, आम्हाला निवडून द्या. काय तर म्हणजे बँक बचाव, बँक बचाव नाही, त्यांचं अस्तित्व बचाव म्हणून निवडणूक आहे. त्यांचं अस्तित्व बचाव म्हणून ही निवडणूक आहे, बँकेसाठी निवडणूक नाही आहे. आमचं अस्तित्व राहिलं पाहिजे. आम्ही विरोध केल्याशिवाय आमच्याकडे माणसं कोणी येतील? अशोक चव्हाणांच्या विरोधातली, चिखलीकरांच्या विरोधातली, यांच्या विरोधातली, बाळासाहेबांच्या विरोधातली, आमच्या विरोधात कोणतरी टिकलं पाहिजे. आम्ही आहोत की नाही, बघा टिकलोय की नाही, ही सांगण्याकरता निवडणूक. त्यांची बँकेची निवडणूकच नाही, नेताच नाही कोणी. ज्यांचा नेताच नाही, सगळे नेते जर एकत्र आले तर नेता कोण आहे बाबा सांगा ना. एक दाखवून होतो की त्यांचं नेतृत्व करणारा एक तरी नेता, तो जिल्हा बँकेवर काहीतरी येईल म्हणून. नेताच नाही.
त्यामुळे आता दुसरी तिसरीकडे काही पाहायची गरज नाहीये. तुम्हाला मतदान काय वर किती मतदान खाली किती मतदान काही कळलंच नाही कसं मतदान आहे ना, मला माहित नाही, काही लोकांना समजत नाही वर किती मतं करायची खाली किती मतं करायची कसं करायचं चिन्ह काय. सगळ्यात पहिली गोष्ट चिन्ह फार सोपं आहे आपलं. मला सांगा पाऊस पडला तरी चहा प्यावा लागते, पाऊस न पडला तरी चहा प्यावा लागते, बरोबर आहे की नाही. पाऊस पडला तरी चहा प्यावा लागते, न पडला तरी चहा प्यावा लागते. छत्री लागते का? लागतच नाही, काही गरज पडत नाही छत्रीची. पाऊस फार जोरात पडायचा पाऊसच नाही देत लागतात. आता गरज फक्त आहे सकाळी उठल्यावर चहा प्यायला कपशी लागते म्हणजे लागते, पण चहा शिवाय पर्याय. तर तुला सहज कळवून सांगतो मी, म्हणजे लक्षात विषय काय आपला चहा म्हणजे काय कपशी आलीच. त्यामुळे आपली निशाणी जी यशस्वी चिन्ह आहे आपलं नेहमीच कुठल्याही चांगल्या आपल्या निवडणुकीमध्ये आपण हे तुम्हाला लक्षात राहील असं चिन्ह दिलंय. आणि सगळ्या उमेदवाराचं फक्त आपले नाव सगळं कपशीच आहे सगळ्या बस कपशा बघायचं ठप्पा मला जायचं मशीन नाही आहे. कपशी बघायची ठप्पा कपशी बघायची ठप्पा. फक्त एकच निशाणी आमची हदगावचा आहे, तो निर्णय आम्ही आज संध्याकाळून घेऊ. त्याचा जो फैसला होईल त्याचं चिन्ह कदाचित त्यांना वेगळं मिळेल, काल संध्याकाळी फैसला त्यांचा होऊ शकला नाही. त्यामुळे माधवरावजी जवळगावकर त्यांची चर्चा चालली आहे काय करायचं ते. हदगावचा निर्णय फक्त एका जागेचा फक्त पडला. जवळगावकरांची निशाणी सुद्धा कापूशीच आहे. त्यामुळे त्यांची इच्छा नाही, फक्त एक उमेदवार आमचे जे पाटील आहेत त्यांची फक्त निशाणीचा अद्याप निशाणी हेलिकॉप्टर मिळालेला आहे. हेलिकॉप्टर टेक ऑफ स्टेला आले आता, म्हणजे पेट्रोल भरलंय सगळं व्यवस्थितपणे, पण ते टेक ऑफ करायला सिग्नल अजून मिळायचं आहे. त्यामुळे त्यांचा आता आम्ही प्रयत्न करतोय काय कसं करायचं आहे. ते मिटलं तर त्यांचाही विषय संपतो. त्यामध्ये ती चर्चा माधवरावजी प्रयत्न आमदार शिवसेनेचे दोघे भेटून गेले, सांगताय साहेब आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलतोय काय ते तोडगा संध्याकाळी म्हणलं मी फायनल काहीतरी करा संध्याकाळी सांगा ते सांगते. त्यामुळे मुद्दा माझा एवढाच आहे की सगळे कॅन्डिडेट एका विचारायचे आहेत आणि निशाणी पक्के. तुम्हाला मी बॅलेट पेपर देऊ, बॅलेट पेपर म्हणजे डमी बॅलेट पेपर. किती बॅलेट पेपर पास राहणार आहे, बॅलेट पेपर किती राहणार दुसरे बॅलेट पेपर किती सोसायटीचे 3 वरचे 3 खाली एक. हा बरोबर आपलं एका तालुक्याला एक तालुक्याचा वरचे 3 म्हणजे एका माणसाकडे 4 मतपत्रिका राहतील. कारण तालुक्याचं मतदान वेगळं आहे. प्रत्येक तालुका अर्धापासून एक मतदान खाली, भोकरचं एक मतदान त्या दिवशी देऊ म्हणजे डबल तुम्हाला माहिती लक्षात राहावं. एक सेट देऊ, उमेदवार तुम्हाला भेटतील, नमस्कार करतील आणि हातामध्ये कागद देतील, नमस्कार करा म्हणजे मला त्यांना करायचं. त्यामुळे ही मतपत्रिका देतील, दोन्ही टाइम देतील, ते बघायचं आणि मतदान करायचं. एवढं सोपं काम आहे. त्यामुळे फार डोकं चालवायची नाही समजलं ते कागद घ्यायचं आणि बघायचं स्टार्ट. आणि कागद 4-5 रंगाचे कागद राहतील. चार मतपत्रिका आहे, 4 रंगाची 4 पत्रिका राहतील. ते बघायचं मतदान. तिकडचं पत्रिका गुलाबी तर आपली गुलाबी बघायची. गुलाबी काय गुलाबीला गुलाबी, पिवळ्याला पिवळं, हिरव्याला हिरवं, निळ्याला निळं. मतपत्रिकेवरचं लिहिलं त्याप्रमाणे ते ठप्पा मारायला संपला विषय. असं डोकं चालवायची गरज नाही. तर सोपं एकदम. त्यामुळे अधिक काही सांगायची मला गरज नाही. मित्र काल डीपीडीसी झाली. पहिल्यांदा मी ठराव घेतला मुद्दाम सांगितलं पाहिजे. कर्जमाफीचा निर्णय जो मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यांचं जाहीर अभिनंदन आम्ही कालच्या ह्याच्यामध्ये घेतलं. शेतकऱ्यांना कर्जातून माफ करण्याचा निर्णय राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मिळून घेतला. राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. एवढंच नाही, ज्यांना अटीशर्ती लावल्या होत्या 50,000 पर्यंत अमुक ते पण अटीशर्ती आता काढून टाकल्या. तेव्हा सरसकट सर्व कर्जमाफी आता झालेली आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. त्याची डिटेल घ्या, ऑनलाईन सगळी माहिती मिळते. शासनाचे निर्णय बघा आणि कर्जमाफीचा एवढा ऐतिहासिक निर्णय हा घेण्यात आलेला आहे. मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. फक्त एवढाच नाही, 48,000 कोटीची जुनी लाईटची बिलं तुमची ग्रामपंचायतीची असतील गावातली असतील ती सुद्धा आता माफ करण्यात आलेली आहेत. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. लाईटची बिल जुनी आहेत ना 5 वर्षातली 10 वर्षाची आता माफ होते, उद्या होते, भरू नका रे, बघू पुढं काय व्हायचं ते. आपण जे काही केलेलं आहे कार्यक्रम ते सुद्धा आता 48,000 कोटीची बिलं आपली शेतकऱ्याची पूर्णपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे लाईटची बिल आता 48,000 मागची थकबाकी साफ झाली. आता कोरा झाला आपला, लाईटचं बिल कोरं झालं आपलं, मागची थकबाकी 0, व्याज 0, नवीन पाळा सुरू. हे जरा दुसरा विषय. लाईटचं बिल माफ झालं, शेतकऱ्याचं मागचं बिल शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं. लाईटचं आता फक्त पुढची बिल भरा मांडली, बाकी पुढची बिल भरा.
पुन्हा ते माफ करायची वाट पाहू नका. तिसरा विषय जो महत्वाचा आहे, काल आमची जी DPDC सर्व आमदार ते दीड होतो, 1-1.5 तास लाईटच्या वर जे ठोकून काढले आम्ही काल सर्वांना मुद्दाम सांगतोय की बाबा लाईटचा विषय संपला पाहिजे. संध्याकाळी 7 वाजता लाईट चालली, रात्री 12 लाईट येऊन नाही, लोकांचा जेवणाचा वेळ असते, शेतकरी घरी येतात, शेतकऱ्याला पाण्याचे द्यायची वेळ असते, मुलांच्या अभ्यासाचा वेळ असतो. हे सगळे विषय आम्ही काल संध्याकाळच्या मीटिंगमध्ये सांगितल्या. ते पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना मी सुचवून 2 सूचना मी चांगल्या त्यांना सांगितलं, तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आता गावोगावी सेतू केंद्र होणार आहे, गावोगावी सेतू झाले, मागे इंटरव्ह्यू झाले, काहीतरी चाललंय त्यांचं. कलेक्टरला विचारलं केव्हा करणार, तर कलेक्टर साहेब आम्ही 1 महिन्याच्या भरात ते सुरू करतोय. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांना म्हणलं आता आम्ही कॉल सेंटरचं काम आमच्याकडे जातो, प्रत्येक आमदाराला फोन आहे. श्रीजामध्ये साहेब ताई मला मगाशी म्हणाली की मला रोज 25-30 कमीत कमी फोन आहे. आमदार काहीतरी रोज रागवायला लागले, आमदार कशाला जातो मग काय लाईट बिल भरायचं काय करतो. मला फोन येतात, साहेब काय करावं, तुम्ही AC मध्ये झोपलात. आणि मी AC झोपून राहिले, बाबा तुझे बोलत घेतो म्हणजे लाईट बंद आहे, गावात लाईट बंद आहे. ही गेल्या सगळ्याच आमदारांना एवढे फोन आहेत गेल्या 8 दिवसामध्ये, विशेषतः लाईटच्या बाबतीत. मी त्यांना एवढं सांगितलं, तुमची काय सिस्टम करा रे बा म्हटलं. लोकांना हे माहित नाही. SCला आता प्रत्येक जण काय CEला फोन कर, CE का सगळ्याचा फोन घेते का तुमचा, चीफ इंजिनियर, SC, डेप्टी इंजिनियर. अरे सर जे तुझा लाईनमॅन फोन तुमचा उचलत नाही, आमचं केव्हा उचलत. आम्ही सांगितलं की हे तुमचं सगळं थांबवा, सिस्टम नीट करा. आणि मी तर सुचवलंय गावातल्या सेतू केंद्रामध्ये तक्रार नोंदवा, म्हणजे लोकांनी इथपर्यंत यायची. किंवा तुमच्याकडे किती तक्रारी, SCला काल विचारलं, CEला किती तक्रारी तुमच्याकडे आल्या हो एवढं सांगा ना. किंवा भोकर तालुक्यामध्ये एवढ्या तक्रारी आल्या, एवढ्या तुम्ही निपटारा केला, एवढ्या शिल्लक, एवढं तरी सांगा. तुम्हालाच माहित नाही किती लोकांना तक्रार, तुम्हाला कुठं लक्षात आहे काय किती तक्रार काय. लोक वाट पाहते 8 दिवस भरून घेतात, लाईट वरून गेली. अरे वरून गेली म्हणजे कुठून गेली. सांगायचं तात्पर्य एवढं, काल त्यांची काल उघडणी केली. पण तुम्हाला मी त्याला प्रामाणिकपणे तुम्हाला तरी पटतंय का म्हटलं, एवढं चाललंय, शिवाय तुम्ही खाताय. प्रत्येक मिटिंगला गेल्या 4 ते 5 मिटिंग मध्ये सगळीकडे बोम झाली लाईटच्या बाबतीमध्ये. हे आम्ही त्याला समजून सांगितलं, सरकारला बदनाम तुम्ही करत आहात अधिकाऱ्यांना म्हटलं. तुमच्या लापरवाहीमुळे, तुमच्या सगळ्या मूर्खपणामुळे आज लोकांना लाईट मिळत नाहीये. ह्या जबाबदार सरकार म्हणजे काय, फडणवीस साहेब आहेत का? तरी कर्जमाफी करायची, मदत करायची, सगळं घोषणा करायचे, निर्णय घ्यायचे. पण तुम्ही जर नीट काम करणार नसाल तर बदनामी सरकारने का असेल, तुमचं काय सस्पेंड तुम्हाला करू, का काढून टाकलं. एवढी तक्रार प्रत्येक आमदारांनी त्या ठिकाणी आपापली भूमिका मांडली. आणि म्हणजे अपेक्षा आहे, मी त्यांना काही सूचना केल्या काय केलं पाहिजे. तक्रार तर नोंदवून घ्या, त्याला टोकन नंबर द्या, नीट तर बोला त्याच्याशी. म्हणून कॉल सेंटर मी गावामध्ये तुम्ही सेतू केंद्र उघड, त्याला द्या काम. त्यांनी गावातला त्याला कशाला येते पण यायची गरज आहे. सेतू केंद्रात नोंदणी करा, किमान किती नोंदणी झाली हे तर करत कलेक्टरला, एवढ्या नोंदणी झाली, एवढी ऍक्शन घे. काहीतरी ताळमेळ तर पाहिजे, हिशोब तर पाहिजे. किती DP गेले, किती जण आले, केव्हा आले, काहीतरी त्याचा हिशोब पाहिजे की नाही. हे सगळं आम्ही त्याला काल सूत्र दिलंय, समजून सांगितलंय. काय करतात मला माहित नाहीये. तर मित्र मी सांगतो, आगामी काळात जर नाही झालं ना, मी तुमच्या बरोबर, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार, मी तुमच्या बरोबर. सर्व जाऊ, हा विषय एवढा गंभीर आहे की आम्ही स्वस्त बसणार नाही. या विषयात मला सांगितलं पाहिजे. हे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे सर्व्हिस चांगली दिलीच पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे या गोष्टीचा उल्लेख थोडक्यात मी करत आहे. तर काल ही गोष्ट, बाकी मग आम्ही सगळ्याच गोष्टीचा उल्लेख केला. निधी कसा दिला पाहिजे, काय दिला पाहिजे. शेतकऱ्याला आता पेरणी नाही, पाऊस नाही आहे. इतकी दिवस पाऊस, फार कमी 15% पाऊस नाही आपल्या जिल्ह्यात. पाऊस नाही आहे, दुबार पेरणीची संकट येण्याची शक्यता आहे. काय करायचं, कशामध्ये करायचं. पाण्याचा साठा आता ऑगस्ट महिन्यापर्यंत चालेल पाणी. विष्णुपुरी UPPचा मी अंदाज घेतला का, तर फक्त पाण्याचा साठा जर पकडला तर जुलै ऑगस्ट महिन्याच्या पुढे जात नाही. एवढं पाऊसच पाणीच कमी येतात, पाऊसच नाही काय करणार. त्यामुळे ती परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं, पाणीच संपलं काय करावं. त्यामुळे ती चर्चा आम्ही केली. पालकमंत्र्यांना म्हणलो बाबा काहीतरी मार्ग काढा, अशी वेळ आली तर काय करायचं. अचानक काय उभं टाकता येत नाही आपल्याला. पावसाची चिन्ह आहेत पण पाऊस पडत नाहीये. पाऊस कमी झाला, मध्ये थोडाफार झाला, परंतु म्हणावं तसा पेरणीसारखा पाऊस झाला नाही. आणि लोकांनी पेरण्या केल्या बऱ्याच ठिकाणी, पण त्याचं आपलं भवितव्य काय, दुबार पेरणीची वेळ येते की काय, असे फार मोठे कठीण प्रश्न आपल्या समोर येणाऱ्या काळामध्ये राहणार आहेत. आणि बँक सुद्धा, बँकेचं कर्ज परतफेड होणं, लाईटचं पैसे, सगळे पैसे एकात एक गुंतलेला आहे सगळा विषय. पाऊस नाही तर सगळे विषय अडचणीचे
त्यामुळे हे सगळे विषय पुढं त्रासदायक होऊ नयेत ती चर्चा आम्ही कालच्या मीटिंगमध्ये सर्व आमदार मंडळींनी काल एक एक विषय घेतला मांडलेला आहे. आणि त्यामुळे मित्र सांगतोय की आम्ही तुम्ही समजू नका अरे भेटत नाही झाले मी आलो मला रस्त्याचं माझं काम साहेबांनी निवेदन घेतलं अरे तुमचंच काम करतो तिकडे आम्ही आज जे आम्ही 3 दिवस चालले तुमचंच काम रात्री 12-1 वाजेपर्यंत तेवढीच कामाचं कसं करायचं काय करायचं दिवसभर लोकांना भेटतच राहिलं तो काम केव्हा करणार आम्ही. त्यामुळे सगळी कामं चालू आहेत आणि शेवटचं अतिशय महत्वाचं काम जे तुम्हाला मला सांगायला हरकत नाही SIRचं काम सध्या सुरू आहे जिल्ह्यात सुरू आहे सगळीकडे. राज्य लक्ष नाही दिलं तर बोगस नावं येऊन जातील लक्ष नाही दिलं तर काहीच्या काही होऊन जाईल आणि नंतर सांगू नका साहेब माझं नावच नाही 200 नावं बोगस आली. ग्रामपंचायतवाले हुशार आहेत त्यांना माहिती आहे ग्रामपंचायतचं पुढचं रिझल्ट त्याच्यावर अवलंबून आहे. ग्रामपंचायतवाले एकाही मग घुसू देत नाही मध्ये त्यांना माहिती आहे गावात आलं ते साले 200 मत आली कुठून आमच्या गावचा माणूसच नाही हे थोडंसं गावात हुशार आहे सगळे ते बस सगळे हुशार आहे. ग्रामपंचायत तयारी चालू आहे लोकांची आता आपली तयारी वेगळी चालू आहे त्यांची तयारी तिकडे चालू आहे गावात ग्रामपंचायतीची आपली आहे ना बाकी ग्रामपंचायत येणार आहे ना आहे की नाही. हा जोरात बोला का हळू बोल काय इथे बसलेला प्रत्येक उमेदवार हा इच्छुक आहे ते बसलेला पण ग्रामपंचायत आम्हाला सांगू नका एवढं विनंती पाहिजे समोर पण ग्रामपंचायत तयारी सुरू झाली आता ही यादी फक्त विधानसभा लोकसभेची नाही आहे. ग्रामपंचायतीला हीच यादी लागणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला हीच यादी लागणार आहे लोकसभेला हीच यादी लागणार आहे आणि विधानसभेला सुद्धा हीच यादी लागणार आहे. काय मयत बियत झाले नावं कमी होतील आता मयताची नावं कमी होणार आहेत दोन्हीकडे नाव एक नाव राहणार आहे डबल नाव होणार नाही बोगस नावं राहणार नाही. त्यामुळे हे सगळं काम जे गावात चालू आहे तिथे प्रत्येकाने लक्ष द्या आणि तुम्ही जे करता आपण BLA केला आहे प्रत्येक ठिकाणी माणूस एक माणूस आहे तो लंडन फिरणं बोलला तरी म्हणेल परंतु फार लांब जाऊ नका ज्याच्यामुळे 26 तारखेला आपल्याला मतदानाला त्या दिवशी इकडे हजर राहावं लागेल आणि मतदान 26 तारखेला कब्बशीलाच करावं लागेल. कब्बशीला मतदान नाही केलं तर उद्या चहा प्यायला कोणी येणार नाही आणि पाजणार पण नाही तुम्हाला. त्यामुळे लक्षात ठेवा आपली निशाणी कब्बशी आहे कब्बशीवर मतदान करा आणि आपल्या पॅनलचे उर्वरित सगळे जे 12च्या 12 उमेदवार आहेत त्या 12चे 12 उमेदवार निवडून द्या मतपत्रिका देऊ त्याप्रमाणे मतदान करा अशा प्रकारची विनंती करतो आपली रजा घेतो. नमस्कार. जय